UPSCची प्री देणाऱ्या यावेळेस MPSC असेल, UPSC असेल, कोणती काही एक्झाम असे ना, येणारे काही महिने परीक्षा देणाऱ्यांच्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे महिने आहेत. कारण येणाऱ्या मे, जून, जुलैमध्ये बऱ्याच स्पर्धा परीक्षा होणार आहेत आणि त्यांची तयारी करणारे सगळेच जण माझ्या एका गोष्टीवर ॲग्री करतील, जे खरंच तयारी करायला ते रोज रात्री आपल्या मनामध्ये एक प्रश्न आलाच पाहिजे की डिड आय डू इनफ टुडे. मला जी कोणती पोस्ट काढायची, जेवढे काही मार्क्स मिळवायचे, त्याच्यासाठी मी रोज जेवढं काही करणं अपेक्षित होतं तेवढं आज केलं का? हां, काही जेन्युइन कारणं असू शकतात ज्याच्यामुळे आपण रोज जेवढं काही प्लॅन करतो तेवढं होत नाही. पण आज जे काही माझ्याकडनं झालं नाही ते मी उद्या पूर्ण करायची तयारी आहे का? याचं एकच कारण आहे जे मी स्वतः एक्सपिरियन्स केलेलं आहे. आणि मला माहिती आहे की मी एकटा नाही आहे. कोणतीही एक्झाम देणाऱ्याच्या मनातलं सगळ्यात मोठं रिग्रेट काय असतं माहिती आहे? नो, इट्स नॉट अबाउट फेल्युअर. फेल झालं तरी पुढच्या वर्षी तयारी करून मी पुन्हा पेपर देऊ शकतो, पुन्हा मार्क्स मिळवू शकतो. इट्स ऑल्सो नॉट अबाउट फेलिंग टू फुलफिल द एक्सपेक्टेशन्स ऑफ पॅरेंट्स. स्वतःवर आहे तेवढा विश्वास आणि एक एक्झामच म्हणजे काही सर्वस्व नाहीये. मी आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करणारच आहे, करून दाखवणारच आहे. द बिगेस्ट रिग्रेट इज एक्झाम झाल्यानंतर एक्झाम हॉलमधून बाहेर येणं. बाहेर येताना त्या काही सेकंदांमध्ये पूर्ण वर्ष डोळ्यासमोरून जाणं आणि मनात एकच विचार येणं की मी अजून थोडासा इफर्ट टाकू शकलो असतो. मग ती दररोजची फक्त 5 मिनिटं का असाना, पण मी नाही टाकला, कंटाळा केला. कारण ज्यावेळी रिझल्ट लागतो, 1 मार्कानं गेलंय, अर्ध्या मार्कानं गेलंय, या गोष्टीवर कुणालाही घंटा फरक पडत नाही. त्यांना फक्त याच्यासोबतच घेणं देणं आहे की तुमची जी एक्सपेक्टेड पोस्ट होती, जेवढे एक्सपेक्टेड मार्क्स होते, जेवढा कट ऑफ होता, तेवढे तुम्हाला मार्क्स पडले का नाही, पास झालात का नाही. आणि मग त्या कमी पडलेल्या अर्ध्या किंवा 1-2 मार्कामुळं तो जो मनात विचार आला की दिवसाचे फक्त 5 मिनिटं एफर्ट्स कमी पडले, तेवढ्या एका विचारामुळं दिवसाचे जे एवढे सॅक्रिफाईस केले होते, दिवसाचे 10-10, 15-15 तास अभ्यास केलेला होता, एका विचारात पाण्यात जातो. त्यामुळे मेक शुअर की ज्यावेळेस पेपर देताना एक्झाम हॉलमधून बाहेर यायचं आहे, तो विचार मनात नाही आला पाहिजे. आणि तो विचार मनात न येण्यासाठी स्वतःला रोज कोणता प्रश्न विचारायचा आहे सांगितलं आहे आधीच.